नशामुक्त, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलंय। माय भारत जिल्हा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या देशव्यापी अभियानाची माहिती देण्यात आली। विविध सर्जनशील माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याची संधी तरुणांना मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली माय भारत जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली। युवक युवतींचा विकासात्मक, सामाजिक आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। तंत्रज्ञान, स्वयंसेवा, कौशल्य विकास आणि विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी माय भारत हे युवकांसाठी महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या देशव्यापी अभियानाची माहिती देण्यात आली। संगीत, नृत्य, कविता, वादविवाद, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रील्स, लघुपट आणि नुक्कड नाटक अशा 8 विविध सर्जनशील विभागांमध्ये युवकांना सहभागी होता येणार आहे। या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवावा आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीत तरुणांनी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं। या अभियानात सहभागी होण्यासाठी युवकांनी माय भारतच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं। महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानाचा व्यापक प्रसार करून अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावं असे निर्देशही बैठकीत देण्यात आले। अभियानात सहभागी होणाऱ्या युवकांना आपली कला, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याची संधी मिळणार असून सहभागी युवकांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे। नशामुक्त, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील युवक या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।